हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे षडयंत्र. सायंकाळची वेळ होती. पुण्यातील एका मोठ्या IT कंपनीत काम करणारा अक्षय सायंकाळी थकून घरी परतत असतो. त्याचं जीवन दिसायला अगदी परफेक्ट वाटत होतं. चांगली नोकरी, स्वतःचा फ्लॅट आणि ऑफिसमध्ये नुकतीच जॉईन झालेली एक मुलगी सायली, जिच्याकडे तो गुपचूप आकर्षित झालेला होता. त्या रात्री अक्षय कंपनीतून बाहेर पडतो, पण तेव्हाच हायवेवर त्याच्या डोळ्यासमोर एक भयंकर अपघात होतो. एका कारचं ब्रेक फेल होऊन ती उलटते आणि आतली मुलगी रक्ताने माखलेली बाहेर पडते. अक्षय धावत जाऊन मदत करतो, पण तेवढ्यात ती काहीतरी अक्षयजवळ कुजबुजते आणि जीव सोडते. ती शेवटी जे बोललेली असते ते शब्द असतात, सावध राहा, ते तुला शोधतायत. विश्वास ठेवू नकोस कुणावर. अक्षय हादरून जातो. ही परकी मुलगी आपल्याला असं का बोलली असेल? आणि ते म्हणजे कोण आहेत? कोण शोधतंय त्याला आणि का? त्याला खूप सारे प्रश्न पडले होते. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये पोहोचल्यावर अक्षयला कळतं की ती मृत मुलगी त्याच्याच कंपनीत काम करत होती. तिचं नाव होतं रिया देशमुख. रिया कोणत्या तरी प्रोजेक्टवर काम करत होती, पण तिचं काम टॉप सिक्रेट होतं. रियाची बेस्ट फ्रेंड सायली होती. रियाच्या जाण्याची बातमी ऐकून सायली खूप घाबरलेली होती. अक्षय सायलीला रियाबद्दल विचारतो. सायली अक्षयशी बोलताना त्याला एक गोष्ट सांगते. रिया वारंवार सांगायची की आपण ज्यावर काम करतोय ते फक्त सॉफ्टवेअर नाही, ते कुणाचं तरी जीवन उद्ध्वस्त करू शकतं. अक्षयचा संशय वाढतो. रियाच्या डेस्कवर त्याला एक पेनड्राईव्ह सापडतो, ज्यात प्रोजेक्ट S9 नावाची एन्क्रिप्टेड फाईल असते. तो फाईल ओपन करण्याचा प्रयत्न करतो, पण स्क्रीनवर एकच मेसेज दिसतो, इफ यू ओपन दिस यू आर डेड. त्या रात्री अक्षयला असं वाटतं की कुणीतरी त्याचा पाठलाग करतंय. त्याच्या गाडीमागे एक ब्लॅक SUV सतत लागून असते. तो घरी पोहोचतो, पण दुसऱ्या दिवशी बातमी येते. रियाच्या प्रोजेक्टवर काम करणारा दुसरा इंजिनियर आत्महत्या करून मेलाय. पोलीस या केसला सुसाईड घोषित करतात, पण अक्षयला खात्री असते की हा खून आहे. सायलीही अधिकाधिक अस्वस्थ होऊन जाते. एके रात्री ती अक्षयला मेसेज करते. माझ्यावर विश्वास ठेव, पण आजपासून मी तुला भेटू शकत नाही. माझं आयुष्य धोक्यात आहे. दुसऱ्याच दिवशी सायली गायब होते. अक्षयला पोलीस, गुंड आणि काही अज्ञात लोक त्रास द्यायला लागतात. त्याला वाटतं की हे फक्त प्रोजेक्ट S9 मुळे आहे, पण सत्य याहून खूप वेगळं असतं. अचानक त्याला कळतं की सायली खरं तर सायली पाटील नाही, तर तिचं खरं नाव आहे सायली राव, आणि ती एक अंडरकव्हर एजंट आहे, ज्याचं मिशनच अक्षयवर लक्ष ठेवणं होतं. कारण प्रोजेक्ट S9 हा सॉफ्टवेअर नसून एक गुप्त सर्व्हिलियन्स सिस्टीम आहे, ज्याद्वारे काही लोक संपूर्ण शहरातील बँक डेटा, कॉल्स रेकॉर्ड आणि सरकारी फाईल्स हॅक करू शकतात. रियाने सत्य उघड करण्याचा प्रयत्न केला आणि तिला मारलं गेलं. अक्षय धक्क्यात जातो.
पण त्याला अजूनही माहीत नसतं की सायली खरं तर त्याच्यावर प्रेम करू लागली होती. सायली अक्षयला भेटते आणि सत्य सांगते, तुझं नाव क्लीन नाही अक्षय. तू त्या लोकांच्या टार्गेटवर आहेस, कारण तुझ्या वडिलांनी एक रहस्य लपवले. अक्षय आश्चर्यचकित होतो. त्याचे वडील एका सरकारी प्रोजेक्टवर काम करत होते आणि त्यांच्याकडे प्रोजेक्ट S9 ची मास्टर की होती. ती की म्हणजे देशाच्या सायबर सुरक्षा प्रणालीचं पासवर्ड. आणि हे मिळवण्यासाठी एक गुप्त माफिया संघटना हत्या करत आहेत. अक्षयला वाटत होतं की त्याचे वडील वारले आहेत, पण नंतर त्याला वडील जिवंत असल्याचं कळतं. वडील सगळा डेटा घेऊन कोल्हापूरजवळ एका गुप्त ठिकाणी लपलेले असतात. शेवटी अक्षय आणि सायली दोघेजण माफिया किंगविरुद्ध लढतात, त्यांना भिडतात. यामध्ये सायली गंभीर जखमी होते, पण अक्षय प्रोजेक्टला वाचवतो. शेवटच्या क्षणी सायली म्हणते, आपण भेटलो ते योगायोग नव्हतं, पण प्रेमात पडलो ते नशीब होतं. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.